आता बघूयात पुण्यात गँगवॉरमधून आयुष कोमकरची हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि अंधेकर टोळीचा म्होरक्या बंडू अंधेकरनं महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलाय। पुण्याच्या विशेष मोक्का न्यायालयानं बंडू अंधेकरसह त्याच्या कुटुंबातील इतर दोघांना निवडणूक लढवण्याची सशर्त परवानगी दिली आहे। तारीख 27 डिसेंबर 2025। ठिकाण भवानीपेठ कार्यालय पुणे। शनिवारी या परिसरात सकाळपासून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। त्यामागचं कारणही तसंच होतं। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या वाहनातून एक आरोपी खाली उतरला। त्याचा चेहरा काळ्या बुरख्यानं झाकलेला होता। त्याच्या हाताला दोर बांधलेला होता। पोलीस त्याला विभागीय कार्यालयात घेऊन आले होते। तो आरोपी दुसरा तिसरा कोणी नाही तर तो होता पुण्यातील कुख्यात गुंड बंडू अंधेकर। पालिका निवडणुकीसाठी त्यानं उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज भरून बाहेर पडताना तो काय म्हणाला ते बघा। साधारण 1980च्या आसपास बंडू अंधेकरनं पुण्याच्या मध्यवर्ती भागात आपली टोळी निर्माण केली। पुण्यातील नानापेठ आणि गणेशपेठ परिसरात अंधेकर टोळी सक्रिय होती। विरोधी टोळीच्या गुंडांवर हल्ले करणं, खंडणी, दंगल घडवणं, बेकायदेशीर शस्त्र बाळगणं असे अनेक गुन्हे बंडू अंधेकर आणि त्याच्या टोळीवरती दाखल आहेत। पुण्यातील गुन्हेगारी इतिहासामध्ये अंधेकर आणि माळवदकर टोळीतील संघर्ष सर्वश्रुत आहे। या संघर्षात दोन्ही टोळ्यांमधील अनेकांचे मुर्दे पडले आहेत। त्यातून अंधेकर टोळीवर अनेकदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली। तसंच बंडू अंधेकरला तडीपारही करण्यात आलं होतं। एका हत्या प्रकरणात बंडू अंधेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली होती। त्या प्रकरणी तो जामिनावर बाहेर आला खरा, पण आता नातवाच्या हत्येच्या आरोपात तो सध्या तुरुंगात आहे। बंडू अंधेकरची जशी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तशीच राजकीय पार्श्वभूमी देखील आहे। बंडू अंधेकरची चुलत बहीण 1997 मध्ये काँग्रेसच्या महापौर होत्या, तर त्याचा चुलत भाऊ गणेश अंधेकर माजी नगरसेवक होता। बंडूची पत्नी राजश्री अंधेकरही माजी नगरसेविका आहे, तर भाऊ उदयकांत आणि भाऊजे लक्ष्मी अंधेकरही माजी नगरसेवक आहेत। बंडूचा मुलगा वनराजही माजी नगरसेवक होता, पण त्याची हत्या करण्यात आली। वनराज आणि उदयकांतची पत्नी पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी 20 वर्षीय आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती। माजी नगरसेवक वनराज अंधेकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही हत्या घडवून आणल्याचं समोर आलं। विशेष म्हणजे धक्कादायक बाब अशी की ही हत्या आयुष कोमकरच्या सख्ख्या आजोबाने म्हणजे बंडू अंधेकरनं केली होती आणि या सगळ्या प्रकरणी बंडू अंधेकरसह त्याच्या टोळीतील 8 जण आजही न्यायालयीन कोठडीत आहेत। दरम्यान बंडू अंधेकरच्या उमेदवारीला आयुष कोमकरच्या आईनं तीव्र विरोध केलाय। अंधेकर टोळीशी संबंधितांना राजकीय पक्षांनी उमेदवारी दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा कल्याणी कोमकर यांनी दिलाय। कल्याणी कोमकरनं शिवसेनेकडे उमेदवारीसाठी मुलाखतही दिल्याचं बोललं जात आहे। भर दिवसा रस्त्यावर मुर्दे पाडणाऱ्या बंडू अंधेकरला कोणता राजकीय पक्ष उमेदवारी अथवा पाठिंबा देणार, त्याचा राजकीय आका कोण हे आगामी काळातच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।